खासदार, आमदार, थेट पक्षश्रेष्ठीशी इंदिरा गांधीपर्यंतचे संबंध असं असणारं जुन्या जाणत्या काळातील एक काँग्रेसचं मूलभूत स्वरूपाचं जे मूल्य जे आहे त्याचं जतन करणारं नेतृत्व म्हणजे दिवंगत आदरणीय नाईक साहेब. त्यांनी एवढे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या खात्यांचा कारभार जरी सांभाळला असला तरी मातीशी नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. स्वतःच्या मूळ गावीच राहणं, गावातल्या शाळेमध्ये मुलांना शिकवणं, मुंबईची हवा न दाखवता मातीचीच हवा ही आपल्या पुढच्या पिढीला देण्याचा संस्कार करणारं एक अत्यंत दुर्मिळ अशा स्वरूपाचं नेतृत्व म्हणजे स्वरूपसिंग नाईक साहेब. आज नियतीने त्यांना आपल्यापासून दूर नेलं आहे, मात्र यथार्थ आणि कृतार्थ जीवनाचा सोहळा संपन्न करून ते त्यांचा ध्येय इथे ठेवून ते पूर्ण त्यांच्या ज्या कार्य जे आहे त्या कार्याला संपूर्ण स्मरण देत असताना आणि आकार देत असताना नियतीने त्यांना आपल्यापासून हरवलं आहे. मी त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली आणि भावांजली देतो. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसला राहणारा एक नेता यांचा खरी श्रद्धांजली म्हणजे नंदुरबार या जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण आदिवासी पट्ट्यातच नव्हे तर महाराष्ट्रात आणि भारतात पुन्हा एकदा काँग्रेसचा विचार हा वर आणणं, काँग्रेसच्या विचारांच्याच अनुषंगानं कार्यरत राहणं आणि संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन करण्याकरता सर्वस्व अर्पण करणं हीच खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली राहील. थँक्यू सर.